तुम्हाला पण अशी कापसागत इडली खायची आहे का? तर श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर मी 2-3 दिवस झालं व्हिडिओ टाकले नाही म्हणून मला खूप जणांनी विचारलं की का व्हिडिओ टाकले नाहीत. तर तुम्हाला सांगायला मला आवडेल की माझे आजोबा एक्सपायर झालते, म्हणजेच पप्पांचे वडील, आणि मला खूप जणांनी सांगितलं की जा तू जा, आता तरी जा. तर असं नाही गायच, जर आजोबा असते किंवा आजारी जरी असते त्यावेळेस जरी मी गेलो असतो तर खूप चांगलं झालं असतं. पण आता एक्सपायर झाल्यात, आधीच अचानक एक्सपायर झाल्यामुळं जाणं, आधीच घरातल्यांना धक्का बसला आणि डायरेक्ट मी समोर जाणं हे खूप चुकीचं आहे, किंवा त्यांना आणखी त्रास होईल असंच वागणं आहे. कारण लव्ह मॅरेज केलेल्यांना हा अनुभव नक्की मिळाला असेल की शेवटचं सुद्धा आपल्या घरातल्यांना बघता किंवा बोलता येत नाही. आणि हेच खरंच खूप वाईट वाटते, सगळ्यांना खूप चेष्टा वाटते की लव्ह मॅरेज. पण ज्यांना त्यांनाच समजते. आणि मी खूप ठिकाणी मी असं इमोशन हे करत नाही, ब्रेक करत नाही, कारण मला असं वाटतं की इमोशनचा खेळ होतो लोकांपुढे. जर आपण असं हे केलं तर माझं फेलियर, माझं सक्सेस, माझं दुःख, माझं टेन्शन किंवा माझं काही असो हे सगळं मी माझ्या नवऱ्यापुढं शेअर करतो. कारण मी कुठल्या मैत्रिणीसमोर सुद्धा करत नाही, कारण मला असं वाटतं की काही लोक ऐकून घेतात, आपल्यासोबत रडू लागतात आणि परत जाऊन पुढं त्यांच्याच लाईफमध्ये त्यांनी हे असतात, किंवा त्यांच्या लाईफमध्ये सोडा पण आपल्या लाईफचा त्यांनी इश्यू करतात की हिनं तर लव्ह मॅरेज केलं, हिनं असं केलं, तिनं तसं केलं, हिच्याबरोबर तर असंच झालं पाहिजे किंवा असं काही. म्हणूनच मी कोणासोबत शेअर करत नाही. आहोंच्या मित्राच्या मुलगीचा होता बर्थडे, तर तिथं गेलेलो तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.